उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड. अयो अक्षय दामानं करणं बोट कायला घालतो आतमध्ये गपरे तो असंच काढावं लागत बोट घालून. अयो लय आगुडची रे तुला डोळा काढाय नाही सांगितलं कचरा काढायला सांगितलं मग आपण नको घालू ना थांब ना थोडं. हो तिकडे गेलं रे लय वळवळ करायला लागलं हो थांब थांब ना दिसणार आपण लय आग उठायला लागली रे बघ बरं व्यवस्थित जरा लय आतमध्ये गेलंय रे दिसना पण राहते. हां दुखत काय मग सूर्या ही मैना कशाला आले रे इकडं. महिना अयो अरे इकडं कशाला आई घाली आली रे. काय रे सुरजा लयच गावात फेमस आहेस तू. माझ्या मैत्रिणीचा मर्डर तूच केलास ना. अरे ज्याच्या ज्याच्या तोंडात आहे ना तुझंच नाव आहे बघ. हय भटक भावाने तो आई घाल तिकडं आधीच आमच्या डोक्याला काही कमी ताण नाहीये त्याच्यात अजून आली तेल मीठ लावायला. ए कुत्र्या तोंड सांभाळून बोल समजलं ना नाही तर एका बुक्कीत बत्तीशी बाहेर काढेल. नळच पिळतो गप्पे बाबा ते पाया पडतो गप्प आहे. ए बाई जाणं कशाला आली तू इकडे तुला कळते का काय नागला. आई घाल्या एका दगडाच्या ठोक्यातच डोकं फोडीन बघ. मार ना कसं डोकं फोडीन बघ तुम्ही मार ना. ए बाबा तुझा पाया पडतो रे तू काय पाय पडतो हिला मार कसाच दाखवतो आज. ए कुत्र्या शांत बसायचं समजलं ना नाहीतर तुझं हागणं मुतणं ना बंद करेल. ए बाई तुझ्या पाया पडतो ए अक्षय अरे डोळ्यात गेलं ती बघ रे भावा तिला नाही रे तू किती बघ बाबा जाय तुझ्याकडं निघलंच नाही का रे भावा डोळ्यातून अजून. नाही ना दिसना पण राहते. अय सरक बाजूला मी बघते काय झालंय त्याच्या डोळ्यात. ए बाई आमचं आम्ही बघतो तू जा बरं. अय तुझ्या पण डोक्यात दगड घालेल बघा का. अय तो दगड टाक खाली आधी माझ्या मित्राला मारित काय तू. हा ए गप्पा बस रे तू बघ रे इकडे काय पंचायत इकडे बघ. बस झालं डोळा जाईन उडून त्याचा. तुझं काय नुसतं मध्ये 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 तू बघ रे इकडे. भया मला वाटलंच होतं ही अवदसा इकडे येऊन काहीतरी काशी करल. येऊ दे घरी नाहीच्या झिपरीला धरू धरू आपटिली तर नावाची कांताबाई नाही. बरं ऐक ना मग कसं तरी व्हायला लागलं तुझा बरं. कस तरी म्हणजे तुझं डोळ्याच फुगते काय तुझी किस नाही घेते. डोळा नीट झाला तू जा बरं जा. काय आय घाली पोरगी रे काय शादी ती धाडा धाडा आय घाल्या काय हागायचं मुतायचं बंधन. अरे काय पोरगी का कोणी बघू दे डोळ्यातलं निघलंच नाही पण त्या पोरीचं ऐकून घेतलं मरणाचं मी तोयासाठी. तर डोळ्यातलं काही निघानच राव निघलं असं ना आता. हा काय मोठं तुझं फुक नाही रे निघान का मग ते आपल्याला कचरा काढायचा डोळा नाही बाहेर काढायचा. हा, काढतो थांब कळत आहे मला. निघलं असं ना आता. हा ऐक ना अक्षय हा काय करू आपण पाणी टाकून बघू काय बरं तसं. तुला येरीतच बुडतो चल आता. अगे अवदसा ह्याच्यासाठी मामाचं गाव लागतं होय ग पाठीभर शेण खायला. हे मामी ऐकून घेते म्हणून काय पण बोलणार का. मला माहिती ना तू बाहेर काय करते आणि काय नाही ते. अय अवदसा झिपरे उपटून काढीन लय आगाव बोललीस तर. झिपऱ्या काय येऊ दे मामाला तुलाच फोडून काढायला लावते का नाही बघ. फोडून काढायची कुणाला वार्ता करते ग. तुझ्या मामाला आणि तुला दोघाला जिवंत काढीन समजलीस काय. चल निघ. भैया कशी अवदसा आमच्या घरात काय माहिती. इंगज दाखवलीला चांगला माझा आणि येऊ दे ह्यांना बी दाखीत कांताबाई काय आहे ते आणि हिला बी.
अरे काय करतो बाळा? काका काय नाही थोडं पत्र वाऱ्याने हल्लं होतं ते आवळायला चालू आहे थोडे. बरं 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 एक काम कर की, अरे तेवढी ती टिपण दे केला का मला? काय काका सारी लोक ट्रॅक्टरने पिरीतच राव, तुम्ही कुठे टिपणीच्या बिपणीच्या नादी लागायला लागलात? अरे नाही रे, ते खालचं वड्या करतं तुकडे तेवढं राहिले पिरायचं रे. ते वडा खानला ती ट्रॅक्टर जाय नाही तिथं. पण आपल्यापाशी टिपण काहीच नाही की काका आता. बरं 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 बाळ्या, आज उगत कपडे फिपडे इस्त्रीची उगत तिच्या आईला कडक मामलाय आज. काय गेलता काय कानाला बेटाय झटका फिटका तर हाणून आला नाही भाड्या? नाही काका, ते आपल्या गावातले वाकडे साहेब नाहीत का, त्यांच्या घरी गेलतो पोरगी बघायला. पण काय घरच्यांनी घोळ घातला हो, एकच नंबर माल होता बघ काका. पण आपल्या घरची नाही म्हणले, काय तर तिला आई बाप नाही तर कुणी नाही. काय का अरे तिला आई बाप नसले म्हणजे काय झालं रे? उलट करायची का पोरगी? तुमच्या पंखाखाली दाखवून गेला असतं ती लिकरू एखाद्याचं. जाऊ दे काका, आई बापाच्या मुरी जायला येतं का आता? बरं 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 त्या वाकड्या साहेबाची पोरगी का? हा हा मायला आता उद्याच्यालाच मी जातो गाठच घेतो वाकड्या साहेबाची. चालतं येऊ का मग? हो चलतो जरा तेवढं बघतो तेवढं पिरायचं. हा चालते चालते. राम राम चाळक साहेब. राम राम. अरे लोखंडाशी काय खेळतात? आमच्या खेळात या, लय मजा. काय हाटील, काय डोंगर, काय नद्या. तुम्हाला विनंती करायला आलोय. त्या भोसलेची जशी माय निजविली ना, फडफड करीत होतं फडफड, आयटीत बोलत होतं. ती वेळ तुमच्यावर येऊ नये. कसं तुम्ही आपली माणसं म्हणून विनंती करायला आलो. माझ्या सुरजाच्या केसालाही ढका लागता कामा नये. कुठंही फिरला तरी तुम्हाला पकडायचं आहे ना, पुरावे गोळा करा. बिगर कागदाचं मला पकडायला आलतात, मला बोलायला आलता. अरे पोलीस आहेत का मेंढराकडे होता? पुरावे गोळा करा. आणि तो जर दोषी असेल त्या भाडकवला स्वतः गोळ्या घालीन, त्याला स्वतः तुमच्या ताब्यात देईन. एवढा निरोप द्यायला आलो. येतील आता नवे साहेब, बघू काय काय होतंय ते. येतात लवकर. आलं का लक्षात? लक्षात ठेवायचं. पाटील आहे, नाद करायचा नाही. हे सांगण्यासाठी तुमची भेट घ्यायला आलो. कळलं? येऊ? येतो. या या. माईला ह्या म्हाताऱ्याशी ना जिरावीस लागेल एकदा. काय डोंगर? अरे तुझे डोंगर जर नाही ना बुडापासून कोरले तर नावाचा चाळक नाही. पण काय नद्या? अरे तुला त्याच नद्यामधून बुडून मारतो का नाही बघ. भोसल्याची बदली करतो काय पैसे देऊ? अरे हा चाळक बी 12 गावचा पाणी पिलेला आहे. नाही ना तुझी वाट लावली, पोलिसांची इज्जत करतो काय? अरे नाही, जर तुझ्या गावात तुझीच इज्जत काढली ह्या पोलिसानं, नावाचा चाळक नाही मी. कोण आहे का घरात? वाकडे साहेब. राम राम सरपंच साहेब. राम राम. या 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 बसा. हा लय दिसाने येणं केलं बाबा. चाललो होतो इथून, हा म्हणलं चला जात जाता गाठ घ्यावा. बरं झालं की भाग्य आमचं. मनीषा बाळा, ए मनीषा बाळा, पाणी आण ग बाई. सरपंच साहेब आले, जरा पाणी बिणी दी.
जुनं दोस्त आहेत आमचं. बरं वाकडे साहेब, बोला की. मला लय गडबड आहे राव. मी निघतो, पण एक महत्वाचं काम तुमच्याकडे घेऊन आलतो का? हा. ते काम तुम्हाला सांगायचे हो. अहो तुम्ही नुसते हाक मारा, तुमच्या सेवेत कधी बी तत्पर आहे. अहो वाकडे साहेब, काय तुमच्या पोरीसाठी एक नंबरच स्थळ आणलंय, नादच खुळा नुसता उगत. काहीतरी गैरसमज होतोय. ती पोरगी आपली नाही, हा आमची थोरली बहीण नाही का अक्का, हा 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 त्या अक्काची पोरगी ही. असंही होय. मग नाका डोळ्याने मस्त आहे पोरगी उग, नाक दरदरीत आहे उग. हा. लहानपणापासून तुम्हीच सांभाळली काय की हिला? मग काय तर काय सांगू साहेब तुम्हाला, नवरा बायकोची भांडणं झाली तिथंच मिटावा का? घेतली आमच्या बहिणीनं फाशी. सगळंच अवघड झालं. गेली निघून ती बिचारी. बेकार झाली राव. हे लेकरू उघडं पडलं, बिन आईचं लेकरू. चालले दिवस अवघड झालं सगळं. आलं लयच अवघड झालं राव. मग काय बरं वाकडे साहेब, जरा शांत व्हा. पर्याय नाही. शांत होण्याशी काय पर्याय? बरं वाकडे साहेब, आजकाल माणूस समजूनच घेणं हो एकामेकाला. लयच टेन्शन वाढल्यात राव. आणि कुठं फाशी घेईन, कुठं औषध पिन, कुठं काय कर, असल्या गोष्टीला काय पर्याय असतो काही? जीवन काय गरज आहे संपवायची? मला हीच कळा ना बाबा माणसांचं. झालं ते झालं. अहो सरपंच साहेब, तुम्ही मुलगा बघितला म्हणल्यावर काळजीचं काही कारणच नाही. डोळं झाकून पोरगी दिली म्हणून समजा. बरं काय करा एक वाकडे साहेब, उद्याच आपण कार्यक्रम ठेवू इथं. मी येतो मुलाला घेऊन. एकामेकाची पसंती पडली तर पुढच्या गोष्टी लागू, नाही तर जिथल्या तिथं स्टॉप करू. हा येऊ का मग? गडबड आहे मला. हा? येतो मी पट. तसं नाही, हा 2 घास खाऊन जायचं, जेवण केल्याशिवाय जायचं नाही. बरं बसा. ए मनीषा बाळा, जेवणाचं ताटाचं बघा काय काय बाळा, राहू दे राहू दे राहू दे राहू दे. माझं वाकडे साहेब ऐका की, नाही. लग्न तर होऊ द्या. एका दिवशी जाऊन बेत करायला मस्त पैकी माळ्यात नेतो तुम्हाला मी. तिकडे होऊ द्या. काय लेकराला त्रास हो, जातो. आ-